कळवण तालुक्यातील बादवड गांगवण गावठाण हद्दीत केंद्र शासनाच्या RDSS योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नवीन विद्युत मेन लाईनच्या कामात मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणे होत असल्याचे उघड झाले। अवघ्या 200 मीटर अंतरात महिनाभरात 4 विद्युत खांब जमिनीवर कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे येथे गत काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक केली होती। शेती कामांना अडथळा निर्माण झाल्याने चिंता वाढली होती। मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने आणि आकाशात ऊन डोकावू लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले। खरीप हंगामाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपयाचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्ह्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। मात्र या दरम्यान बोगस लाभार्थ्यांनी योजनेत सहभागी होत पैसा लाटल्याचा आरोप झाल्यानंतर शासनाने अशा महिलांचा शोध सुरू केला। या दरम्यान जिल्ह्यातील सुमारे 400 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडून दिला। आता या योजनेची नोंदणीही बंद झाली। सटाणा नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 व 2 मधून जाणाऱ्या दगेश्वर नाका ते साईबाबा मंदिर बाक्षी रोड व मुख्य रस्त्याचे प्रलंबित डांबरीकरणाचे काम अपूर्ण आहे। साईबाबा मंदिर ते जय मल्हार लॉन्स पर्यंतच्या दुभाजकांना रंगरंगटी करून तातडीने पथदीप सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुमित वाघ यांनी केली। पिंपळगाव बसवंत शहराच्या वाढत्या वर्दळीचा केंद्रबिंदू ठरलेला निफाड फाटा सध्या वाहतूक कोंडीचा मुख्य कारण ठरला। छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर, स्टेट बँक परिसर व संपूर्ण मुख्य रस्त्यावर दररोज अनेक वेळा वाहतूक ठप्प होत आहे। निफाड तालुक्यातील माड साकोरे शिवारात रविवारी दिनांक 13 रोजी मध्यरात्री 12:30 ते पहाटे 3 दरम्यान सशस्त्र टोळीने थरारक घरफोडी करत 4 ठिकाणी चोरी व मारहाण केली। यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। दिंडोरी येथे तळेगाव दिंडोरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शंभू सखाराम उगले तर वाईस चेअरमनपदी साहेबराव त्र्यंबक चौधरी यांची बिनविरोध निवड झाली। चांदवड तालुक्यातील वाहेगाव साड येथील दिव्यांग सौरभ नंदनकुमार नेहारकर यास मारहाण करीत जखमी केल्याप्रकरणी सागर अंबादास नेहारकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। कळवण तालुक्यातील पिडकोस परिसरात सलग महिनाभर रिपरिप आणि रिमझिम स्वरूपात सुरू असलेल्या पावसाने गेल्या 3 दिवसापासून उसंत घेतली। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कामांना वेग दिला असून मका पिकात तणनाशक व कीटकनाशक फवारणीचे कामे जमात सुरू आहे। बांगलाण तालुक्यातील डोंग समदाणे येथील जनता विद्यालयाच्या इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले। मनमाड येवला महामार्गावरील चोपडा पेट्रोल पंपासमोर मनमाडहून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडून एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला। दिनांक 12 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला। या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत।